हॅलो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा ॲक्शन इव्हेंट कसा असाइन करायचा किंवा ॲक्शन इव्हेंटवरती यूज कसा करायचा तर ते बघणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण आपण ॲक्शन इव्हेंटबद्दल बघितलं आहे, परंतु ॲक्शन इव्हेंट हा एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्यामुळे आपण पुन्हा एकदा त्याला एक समरी देऊ किंवा ॲक्शन इव्हेंट दुसऱ्या पद्धतीने डेलिगेशन मॉडेल यूज करून कसा इम्प्लिमेंट करायचा ते पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं ॲक्शन इव्हेंटचं. ओके, तर या एक्झाम्पलमध्ये काय केलं होतं, ज्या सोर्सवरती इथं आता आपण समजा जे बटन घेतलं क्लिक मी, ज्या सोर्सवरती तुम्हाला इव्हेंट टाकायचा आहे त्या सोर्सला आपण डायरेक्टली ॲड ॲक्शन लिस्नर केलं होतं आणि याच्यामध्ये डायरेक्टली त्याचं पुढचं जे पार्ट आहे त्या ब्रॅकेटमध्ये डायरेक्टली आपण पूर्ण कोड इम्प्लिमेंट केला होता. म्हणजे ब्रॅकेट इथं स्टार्ट झाला आणि इथं एंड झालेलं आहे. त्यामध्ये आपण ॲक्शन परफॉर्म नावाची मेथड पुन्हा एकदा पूर्ण इम्प्लिमेंट केली होती. ओके, तर ह्या वेने आपण ॲक्शन लिस्नर ॲड केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्शन लिस्नर बघणार आहोत, पण इथं आपण गेट सोर्स मेथडचा यूज करून ॲक्शन लिस्नर कसा इम्प्लिमेंट करायचा किंवा ॲक्शन लिस्नरचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, त्याचा यूज कसा करायचा ते आपण बघणार आहोत. ओके, तर ॲक्शन इव्हेंट बघणार आहोत आणि गेट सोर्स मेथडचा यूज करून कसं स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन करायचं. आता गेट सोर्स नावाची मेथड कशासाठी यूज होते, तर गेट सोर्स नावाची मेथड ऑब्जेक्ट डिटेक्ट करण्यासाठी यूज होते. कोणता ऑब्जेक्ट की ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ॲक्शन ऑकर झालेली किंवा ज्या ऑब्जेक्टचं स्टेटस चेंज झालेलं आहे, लेटेस्ट जे ऑब्जेक्टचं स्टेटस चेंज झालेलं आहे ते डिटेक्ट करण्यासाठी गेट सोर्स मेथड यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याकडे असं कन्सिडर करू की दोन बटन्स आहेत, B1 नावाचं बटन ओके आणि B2 नावाचं बटन. समजा हे दोन बटन्स आहे आपल्याकडे. आता ज्या वेळेस आपण पहिल्या बटनवरती क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर सुरुवातीला त्याचं स्टेटस काय असतं, अनक्लिक. क्लिक केल्यानंतर त्याचं स्टेटस कशामध्ये चेंज होणार, क्लिक्ड. ओके, याचं स्टेटस काय असणार आहे, अनक्लिक्ड. आता आपण जर एखादी ॲक्शन घेणार असेल, कॉमनली समजा इथं ॲक्शन इम्प्लिमेंट करणार असेल का, समजा वरचे बटन आपण प्रेस केले तर कोणती ॲक्शन झाली पाहिजे. ओके, तर हे जे डिटेक्ट करणार आहे ते कोण डिटेक्ट करणार आहे, तर गेट सोर्स नावाची मेथड इथं डिटेक्ट करणार की नेमकं तुमचं बटन कोणतं क्लिक केलं, B1 क्लिक केलेलं आहे की B2 क्लिक केलेलं आहे. हे कशावरून कळणार, तर त्याचं स्टेटस चेंज होणार. समजा तुमचा B1 आहे, अनक्लिकवरून क्लिकमध्ये गेला तर B1 बटन क्लिक झालेलं आहे हे कोण डिटेक्ट करणार, गेट सोर्स, आणि अकॉर्डिंगली ती ॲक्शन होणार. समजा आपण B1 क्लिक केलं तर आपल्याला काहीतरी वेगळी ॲक्शन असेल किंवा B2 क्लिक केलं तर आपल्याला समजा ही ॲक्शन इम्प्लिमेंट करायची. दोन ॲक्शन्स आहे आपल्याकडे, ॲक्शन 1 आणि ॲक्शन 2. समजा B1 क्लिक केल्यानंतर मला ही ॲक्शन पाहिजे, B1 क्लिक केल्यानंतर ही ॲक्शन पाहिजे. त्यावेळेस काय होणार, B1 क्लिक केल्यानंतर त्याचं अनक्लिकवरून क्लिकमध्ये चेंज होणार. हा चेंज कोण डिटेक्ट करणार, गेट सोर्स नावाची मेथड. आणि गेट सोर्स नावाची मेथड तो चेंज डिटेक्ट करून गेट सोर्सला आपण सांगणार की समजा B1चं स्टेटस चेंज झालं तर ही मेथड एक्झिक्यूट कर, आणि समजा B2चं जर स्टेटस चेंज झालं तर ही मेथड एक्झिक्यूट कर. म्हणजे आपल्याला इथं मल्टिपल ऑब्जेक्ट्सवरती इव्हेंट असाइन करता येईल आणि तो इव्हेंट डिटेक्ट करून अकॉर्डिंगली आपल्याला ती मेथड इम्प्लिमेंट करता येईल. अशा वेळी आपण ह्या गेट सोर्स मेथडचा यूज करू शकतो. प्लस आपण मल्टिपल ऑब्जेक्ट्स इथं पण घेऊ शकतो. ह्या वेळी आपण इम्प्लिमेंटेशन आजच्या लेक्चरला बघणार आहोत. तर आपण
हेच एक्झाम्पल कन्सिडर करून एक डायरेक्टली प्रोग्रॅमॅटिक एक्झाम्पल घेऊया की ज्याच्यावरून आपल्याला काय होईल, लक्षात येईल का मल्टिपल ऑब्जेक्ट्सवरती इव्हेंट आणि गेट सोर्स मेथड कशी इम्प्लिमेंट होते. तर सर्वात आधी एक नवीन प्रोग्राम आपण स्टार्ट करू. न्यू क्लास, इथं एक्झाम्पल2 म्हणून घेतो मी. मेन मेथड इनबिल्ट घेऊ त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं डायरेक्टली मेन मेथड आहे. ओके, पूर्ण ब्लँकमधून स्टार्ट करतोय म्हणजे प्रत्येकाला ते लक्षात येईल. व्यवस्थित लक्ष द्या. तर आता आपल्याला हा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे. तर याच्यामध्ये समजा हा प्रोग्राममध्ये आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, 2 गोष्टी इम्पोर्ट करावं लागणार. java.awt हे पॅकेज कशासाठी, तर आपण ग्राफिकल ऑपरेशन्स करणार आहोत, ग्राफिकल कंपोनंट्स इम्प्लिमेंट करणार आहोत. तर त्यासाठी AWT पॅकेज आपल्या प्रोग्राममध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर इम्पोर्ट javax.swing. ओके, जे ग्राफिक्स आपण डिझाईन करणार आहे ते स्विंग कंपोनंट्स वापरून करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला javax.swing नावाचं पॅकेज घेणं महत्त्वाचं आहे. ओके, हे 2 पॅकेज इम्पोर्ट करणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरं एक पॅकेज आपल्याला इथं घ्यावं लागणार आहे, java.awt.event. का बरं, तर आपण इथं इव्हेंटचे प्रोग्राम्स बघणार आहोत, म्हणजे इथे इव्हेंट्स इम्प्लिमेंटेशन घेणार आहे किंवा इव्हेंट विषयीचे प्रोग्राम्स आपण इथं घेणार आहे. त्यामुळे आपल्याला हे पॅकेज पण घेणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही इव्हेंट हँडलिंगचा कोणताही प्रोग्राम करणार आहे किंवा ग्राफिकल ऑपरेशन्स करताना हे पॅकेज तुम्हाला काही झालं तरी इम्प्लिमेंट करायचंच आहे, java.awt.event. ओके, आता आपण हा कन्स्ट्रक्टर रन करू, example2. ओके, आणि हा कन्स्ट्रक्टर घेऊया example2. या बाकी सर्व गोष्टी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे जास्त डीपमध्ये घेत नाही त्या. समजा आपण एक फ्रेम घेतली, जे फ्रेम JF फ्रेमचं डिक्लेरेशन आपण वरती करतो. का बरं, तर आपल्याला समजा बाहेरच्या मेथडला जरी या कन्स्ट्रक्टरच्या बाहेरच्या मेथडला जरी आपल्याला ॲक्सेस द्यायचा असेल तर तो देता येतो. म्हणून आपण फ्रेमचं इम्प्लिमेंटेशन शक्यतो कन्स्ट्रक्टरच्या वरती डिक्लेअर करतो आणि डिफिनेशन इथं लिहितो. JF इज इक्वल टू न्यू जे फ्रेम. एक फ्रेम घेतली, त्या फ्रेमला आपण लेबल पण देऊ शकतो, इव्हेंट हँडलिंग एक्झाम्पल. ओके, तर हा मेसेज कुठं प्रिंट होणार आहे, फ्रेमच्या, जसं इथं ही फ्रेम आहे, या फ्रेमच्या इथं जो मेसेज प्रिंट झालेला आहे तर हा मेसेज इथं आपल्या फ्रेमला प्रिंट होणार. ओके, लक्षात आलं. त्यानंतर त्या फ्रेमला आपण काहीतरी साईज सेट करू, सेट साईज. आपण ही साईज सेट करताना त्याची, एक मिनिट, आपण रेकॉर्डिंग चालू आहे चेक करू. यस, सेट साईज 500 × 500. ओके, 500 बाय 500ची फ्रेम घेतली आणि त्याला सेट लेआउट कोणताही घ्यायचा नाही. आपल्याकडे भरपूर लेआउट अवेलेबल आहे, प्रिव्हियस लेक्चर्सला आपण बघितलेले. तर लेआउट आपल्याला सध्या काय घ्यायचा नाही आहे आणि आपण डायरेक्टली त्या फ्रेमला व्हिजिबल करू, सेट व्हिजिबल. कारण की डिफॉल्ट व्हिजिबिलिटी फ्रेमची फॉल्स असते, तर ती व्हिजिबल येस करावं लागतं. समजा हा प्रोग्राम आपण रन केला तर इथं आपल्याला फ्रेम तयार झालेली बघा, 500 बाय 500ची चौकोनी फ्रेम आहे, 500 बाय 500. हा मेसेज इथं प्रिंट झालेला आहे फ्रेमला. ओके, तर याची साईज आणि हे सर्व आपलं कंपोनंट्स याच्यामध्ये आलेले आहेत. आता हे स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन घेतोय मी, व्यवस्थित लक्ष द्या. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचे, तर फ्रेममध्ये 2 बटन्स घ्यायचे. ही जी फ्रेम तयार झालेली त्याच्यामध्ये आपल्याला 2 बटन्स टाकायचे. तर 2 बटन्सचे वरती डिक्लेरेशन करू आपण, जे बटन B1, B2. जे बटन B1, B2. तर B1 नावाचं बटन घेतलं आपण, समजा B1 इज इक्वल टू न्यू जे बटन. त्या बटनला आपण समजा
सेव्ह नाव देऊ आपण, सेव्ह नाव देऊ, सेव्ह नावाचं बटन काय लेबल सेव्ह देऊ त्याला, सेव्ह. ओके, आणि त्याचे बाउंड सेट करू, सेट बाउंड्स. तर इथं 40, 100, 40. तर पहिलं 40 म्हणजे काय आहे, एक्स ॲक्सिस, दुसरं 40 म्हणजे वाय ॲक्सिस, 100 म्हणजे त्याची विड्थ, आणि हे 40 म्हणजे काय आहे, तर त्या बटनची हाईट. तर त्यानंतर ते बटन फ्रेमला आपण ॲड करू, डॉट ॲड B1. ओके, तर पहिलं बटन घेतलेलं आहे आपण, रन करून दाखवतो तुम्हाला. ओके, फ्रेम घेतली होती आधी, त्यानंतर बटन घेतलं आहे, बटन B1 इज इक्वल टू न्यू बटन, त्याच्यामध्ये सेव्ह मेसेज, इथं सेव्ह मेसेज आलेला आहे. त्याचं बाउंड सेट केले 40, म्हणजे काय आहे, ही लेंथ 40, ही लेंथ 40, त्यानंतर त्याची विड्थ 100 आणि त्याची हाईट 40. तर ह्या वेळेने आपण सेव्ह नावाचं बटन घेतलेलं आहे. त्यानंतर अजून एक बटन घेऊ आपण, कॅन्सल नावाचं बटन, B2 इज इक्वल टू न्यू चे बटन. आता हे डिक्लेरेशन वरती करून ठेवलेलं आहे, का बरं, तर आपल्याला या लूपच्या बाहेर इम्प्लिमेंट करायचं आहे. तुम्हाला पुढं चालून सांगतो मी. कॅन्सल नाव देऊ त्या बटनला, लेबल कॅन्सल देऊ. ओके, कॅन्सल. त्यानंतर B2 डॉट सेट बाउंड्स, सेट बाउंड्स, आणि बाउंड सेट करू 40. आणि आपल्याला आता त्या बटनच्या समोर घ्यायचं, म्हणजे आपल्याला जवळजवळ 160, एक्स ॲक्सिस त्याची पुढं आली पाहिजे, त्या बटनच्या समोर ते बटन आलं पाहिजे, म्हणून या दृष्टीनं आपण काय केलं, 160 घेतलं. ते तुम्हाला रन केल्यानंतर एक्सप्लेन करतो. ओके, तर त्यानंतर फ्रेमला ते बटन ॲड करू, डॉट ॲड आणि B2. ओके, आता हे दोन बटन घेतले आपण, सेव्ह बटन आणि कॅन्सल बटन. आता जर हा प्रोग्राम आपण सेव्ह केला आणि रन केला, तर इथं बघा 2 बटन्स आलेले आहेत. एक मिनिट, येस, 2 बटन आलेले, सेव्ह बटन आणि कॅन्सल, त्याच्या समोरच आलेलं आहे. तर इथं 160 का घेतलं होतं आपण, तर त्याची एक्स ॲक्सिस इथपर्यंत आपल्याला ते पाहिजे होतं, म्हणून 160. त्यानंतर हे 40, त्याची विड्थ 100 आणि हाईट 40. तर ह्या वेळेने आपण आता 2 बटन्स घेतलेले आहेत. ओके, सेव्ह बटन आणि कॅन्सल बटन. तर आपल्याला काय करायचं आहे, तर हे 2 बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचा सोर्स डिटेक्ट करायचा आहे. आणि मी सेव्ह बटन क्लिक केलं तर सेव्ह मेसेज खाली प्रिंट झाला पाहिजे, किंवा कॅन्सल बटन केलं तर कॅन्सल मेसेज खाली प्रिंट झाला पाहिजे, असा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. सुरुवातीचं हे ग्राफिकल तर लक्षात आलं असेल तुम्हाला. एक फ्रेम घेतली 500 बाय 500ची, त्यानंतर 2 बटन्स घेतले, एकदम सिंपल प्रोग्राम आहे. ओके, तर आपण 2 बटन्स घेतलेले आहेत. या वेळेने आपण ग्राफिक्स आता डिझाईन केला. आता इथून पुढचा पार्ट आपण ॲक्शन इव्हेंटचा बघणार आहोत, आणि एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे हा, व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही बटनला सोर्सेस म्हणून असाइन करायचं आहे. तर आता याच्यात काय करणार आपण, चेंजेस काय काय करायचे, स्टेप्स लक्षात घ्या. सर्वात आधी काय करणं आहे आपल्याला, तर जी ॲक्शन इव्हेंट आपल्याला परफॉर्म करायची, म्हणजे काय करणार आपण, इथं ॲक्शन लिस्नर इम्प्लिमेंट करणार. इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिस्नर काय आहे, तर हा इंटरफेस आहे. ओके, इंटरफेस आणि क्लासेस याच्यात फरक आहे. इंटरफेस आपण इम्प्लिमेंट करतो आणि क्लासेस काय करतो आपण एक्सटेंड करतो. तर आपल्याला ॲक्शन लिस्नर, ॲक्शन इव्हेंट घ्यायचा असेल तर कोणता इंटरफेस आपल्याला इम्प्लिमेंट करावा लागेल, ॲक्शन लिस्नर. तर तो मेथड सिग्नेचर जी आहे आपली, मेथडला जिथं आपण क्लास जिथं आपण डिक्लेअर केलेला आहे, त्या क्लासच्या समोर ॲक्शन लिस्नर इंटरफेस आपण इम्प्लिमेंट करायचा. ओके, इम्प्लिमेंट ॲक्शन लिस्नर. तर इथं इम्प्लिमेंट केलेलं आहे, इम्प्लिमेंट ॲक्शन लिस्नर. आता ॲक्शन लिस्नर काय आहे, इंटरफेस. इंटरफेसचा अर्थ काय होतो, व्हॉट इज इंटरफेस, आपण कोर जावामध्ये बघितलेलं आहे. इंटरफेस म्हणजे काय आहे, 100% ॲबस्ट्रॅक्ट क्लास. 100% ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा अर्थ काय होतो, की त्या इंटरफेसमध्ये जेवढ्या काही मेथड्स आहेत, त्या सर्व मेथड्स ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स आहेत.
म्हणजे काय आहे, त्याचं कंपल्सरी इम्प्लिमेंटेशन आपल्याला करावं लागतंच. ओके, त्या फक्त काय केल्या जातात, डिक्लेअर केल्या जातात, कुठं इंटरफेसमध्ये डिक्लेअर केल्या जातात, पण ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आपल्याला त्याच्या चाइल्ड क्लासमध्ये करावं लागतं. तिथे चाइल्ड क्लास कोणता आहे, एक्झाम्पल2. याच्यामध्ये आपल्याला ॲक्शन लिस्नरमधली मेथड इम्प्लिमेंट करावा लागेल. तर ती मेथड कोणती आहे, तर पब्लिक वाईड ॲक्शन परफॉर्म. ज्यावेळेस आपण ती मेथड इम्प्लिमेंट करू त्यावेळेस तिला एरर जाईल बघा. आणि हा एरर पण आपल्याला सांगतो. इथं जर पॉइंटर नेला तर इथं बघा खाली, द टाईप 2 एक्झाम्पल मस्ट इम्प्लिमेंट द इनहेरिटेड ॲबस्ट्रॅक्ट मेथड ॲक्शन परफॉर्म्ड. ओके, त्यांचं बी तेच म्हणणं आहे की ॲक्शन परफॉर्म नावाची मेथड तिथं इम्प्लिमेंट झाली पाहिजे, कोणत्या, या क्लासमध्ये. तर आपण काय करू, इथं कन्स्ट्रक्टरच्या बाहेर ती मेथड इम्प्लिमेंट करू. पब्लिक वाईड ॲक्शन परफॉर्म्ड. ओके, आणि इथं ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे, ॲक्शन इव्हेंट ई. ओके, तर इथं मेथड इम्प्लिमेंट केल्यानंतर हा एरर केलेला आहे बघा. ओके, तर काय केलं आपण, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. तर आपल्याला काय करायचं आहे, ॲक्शन लिस्नर ॲड करायचं आहे. कशाला, ऑब्जेक्टला. कोणत्या ऑब्जेक्टला, B1 नावाच्या बटनला आणि B2 नावाच्या बटनला. जर आपल्याला ॲक्शन लिस्नर ॲड करायचं असेल तर सर्वात पहिलं काय करावं लागणार, आपल्याला त्या क्लासला काय करावं लागणार, ॲक्शन लिस्नर इम्प्लिमेंट करावं लागणार. ओके, ॲक्शन लिस्नर काय आहे, इंटरफेस आहे. जर ॲक्शन लिस्नर इंटरफेस घेणार असेल तर आपल्याला ही मेथड तिथं बाय डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन, ब्लँक इम्प्लिमेंटेशन का होईना दाखवावं लागतं. तर आता इथं ही मेथड घेतलेली आहे. आता ही मेथड काय काम करणार आहे, तर याच्यामध्ये जे झालेले चेंजेस आहे, समजा B1 बटन आपण प्रेस केलं, B2 बटन प्रेस केलं, तर याचं लिस्नर म्हणून ही मेथड ॲक्ट होणार आहे. ओके, लिस्नर म्हणून. तर आपल्याला पण त्या मेथडला सांगावं लागणार की ॲक्च्युअली लिस्नर कोण कोण आहेत. तर त्यासाठी काय करायचं, तर प्रत्येक ऑब्जेक्टला एक एक लिस्नर ॲड करायचं. B1, समजा B1 नावाचा ऑब्जेक्ट आहे, त्याला काय करणार, ॲड ॲक्शन लिस्नर आणि इंटू ब्रॅकेट दिस नावाचा कीवर्ड त्याला जोडायचा. दिस नावाचा कीवर्ड काय काम करणार, ज्यावेळेस B1 मध्ये स्टेटस चेंज होईल. ओके, समजा B1चं स्टेटस क्लिकवरून अनक्लिक होणार, आधी अनक्लिकवरून क्लिक होणार, त्यावेळेस हा लिस्नर काय करणार, तर ते लिसन करणार आणि ते कुठं सेंड करणार, या क्लासला सेंड करणार. क्लासला सेंड करणार म्हणजे कोणाकडे जाणार, ते ॲक्शन लिस्नर. आणि ॲक्शन लिस्नर कोणाकडे पाठवणार, तो ॲक्शन परफॉर्म नावाच्या मेथडकडे. लक्षात घ्या, ज्या ऑब्जेक्टवरती लिस्नर ॲड केलेला आहे, समजा त्या ऑब्जेक्टमध्ये काही स्टेटसमध्ये चेंज झाला, समजा सेव्ह बटनमध्ये काही स्टेटस चेंज झालं, अनक्लिकचं क्लिक झालं, तर ते लिसन केलं जाईल. लिसन करून कोणाकडे पाठवलं जाईल, ते क्लासला पाठवलं जाईल. क्लास काय करणार, तर ॲक्शन परफॉर्म मेथडला पाठवणार. इथं ईमध्ये तो इव्हेंट जमा होऊन जाणार, ईकडे तो इव्हेंट असाइन केला जाणार. सेम आपण B2 नावाच्या बटनला पण एक लिस्नर ॲड करू. B2 डॉट ॲड ॲक्शन लिस्नर दिस. ओके, तर B2ला पण एक ॲक्शन लिस्नर ॲड केला. आता हे दोन्ही बटन काय करणार, सॉरी इथं B2 करावं लागेल आपल्याला, B1 घेतला आपण. ओके, तर आता इथं दोन बटन्स आहेत, B1 नावाचं बटन आणि B2. या दोघांना पण काय केलं आपण, ॲक्शन लिस्नर ॲड केलेले आहेत. B1ला एक ॲक्शन लिस्नर आणि B2ला. आता या दोघांमध्ये जो झालेला चेंज आहे, या दोघांमध्ये B1 आणि B2 या दोघांमध्ये झालेला चेंज हा लिसन होणार. लिसन होऊन कोणाला जाणार, तो दिस केलेला आपण. दिस म्हणजे काय आहे, स्वतःला कॉल करतो. ओके, दिस कीवर्ड येतो. हा दिस कीवर्ड काय करणार, स्वतः क्लासला पाठवणार आणि क्लास काय करणार, हे दोन्हीमध्ये झालेला चेंज या ॲक्शन परफॉर्म नावाच्या मेथडला सेंड करून देणार. तर ॲक्शन परफॉर्म नावाच्या मेथडला सेंड केल्यानंतर तर या दोन्ही मधला झालेला चेंज क्लासला सेंड होणार, नंतर ॲक्शन परफॉर्मला जाणार होणार. आता ॲक्शन परफॉर्म मेथडमध्ये ॲक्शन इव्हेंट ई दिलेला आहे. ॲक्शन इव्हेंट ई, हा ई काय आहे, तर हा सोर्स डिनोट करतो. ई काय हँडल करत असतो, सोर्स काय आहे. समजा आपण B1 बटन प्रेस केला तर सोर्स काय असणार आहे, B1. हा B1ची व्हॅल्यू कोणाला असाइन होणार आहे,
ईला, ई इज इक्वल टू काय असणार त्या केसमध्ये B1. समजा B2 बटन प्रेस केलं, हा प्रोग्राम आहे आपला. ओके, सेव्ह नावाचं बटन प्रेस केलं म्हणजे B1 बटन प्रेस केलं तर त्याचा सोर्स काय असणार आहे B1. सेव्ह नावाचं बटन केलं म्हणजे सोर्स काय आहे B1. हा सोर्सची व्हॅल्यू कशाला असाइन होणार, या ई ऑब्जेक्टला, ॲक्शन इव्हेंट ई. किंवा कॅन्सल नावाचं बटन प्रेस केलं तर सोर्स काय असणार आहे त्याचा B2. ही B2ची व्हॅल्यू कोणाला असाइन होणार, ईला होणार. तर ह्या वेने आपण ते सोर्स असाइन होणार. तर आपल्याला ते असाइन झालेले सोर्स डिटेक्ट करण्यासाठी कोणती मेथड वापरायची आहे, गेट सोर्स नावाची मेथड तिथं यूज करायची आहे. ही गेट सोर्स नावाची मेथड काय डिटेक्ट करते तर ॲक्च्युअल ऑब्जेक्टची व्हॅल्यू, कोणता ऑब्जेक्ट तुम्ही चेंज केलेला आहे किंवा कोणत्या ऑब्जेक्टवरती इव्हेंट ऑकर केलेला आहे. आता आपण इथं गेट सोर्सचं इम्प्लिमेंट करू. ओके, तर इथं गेट सोर्स, तर इथं इफ एल्स यूज करू कारण की आपल्याकडे सोर्स दोन आहेत, B1 आणि B2. तर सर्वात आधी इफ ई म्हणजे काय आहे, ॲक्शन इव्हेंटचा क्लास, ई डॉट गेट सोर्स, इथं बघा गेट सोर्स इज इक्वल टू B1. म्हणजे काय सांगते, जर सोर्सची व्हॅल्यू किती आहे B1 तर काय करायचं, हा लूप एक्झिक्यूट करायचा. एल्स इफ ई डॉट गेट सोर्स इज इक्वल टू B2. तर काय करायचं, सेकंड लूप. समजा पहिला सोर्स आहे, सोर्सची व्हॅल्यू B1 आहे तर इथलं व्हॅल्यू आहे करा. समजा सोर्सची व्हॅल्यू B2 आहे तर इथली, कारण की कोणतंही जरी बटन आपण इथं प्रेस केलं, सेव्ह प्रेस केलं किंवा कॅन्सल, तर इव्हेंट ऑकर होणार. इव्हेंट ऑकर केलं होणार म्हणजे ही मेथड कॉल होणार. मग ही मेथड कॉल झाल्यानंतर नेमकं सोर्स कोणता होता तो आधी आपल्याला डिटेक्ट करणं आहे. तर तो डिटेक्ट करण्यासाठी आपण ही गेट सोर्स नावाची मेथड यूज करायची. तर आता समजा पहिलं B1 बटन प्रेस केलं तर पहिला सोर्स क्लिअर होणार, दुसरं बटन प्रेस केलं तर दुसरा सोर्स आपल्याला एक्झिक्यूट करता येईल. तर आपण एक काम करू, तर आपल्याला हे डिटेक्ट करण्यासाठी आपण एक काम करू, एक लेबल घेऊ खाली, जे लेबल एल, आणि त्या लेबलवरती सुरुवातीला काहीतरी एक डिफॉल्ट मेसेज ठेवू, एल इज इक्वल टू न्यू जे लेबल नथिंग इज क्लिकड. ओके, कोणतंच बटन क्लिक केलं ना असा मेसेज डिस्प्ले करू. त्यानंतर त्याला आपण थोडं पोझिशन करू, एल डॉट सेट बाउंड्स, तर एल डॉट सेट बाउंड्स 50, 90, 150, 40. JF डॉट ॲड ओके, लेबल घेतलं, एल डॉट सेट टेक्स्ट, सेव्ह बटन इज क्लिकड, एल डॉट कॅन्सल बटन इज क्लिकड. ओके, तर इथं आपण सुरुवातीचा डिफॉल्ट मेसेज आहे नथिंग इज क्लिकड. समजा पहिला सोर्स डिटेक्ट झाला तर काय मेसेज प्रिंट होणार, सेव्ह बटन आपण क्लिक केलं. समजा दुसरा सोर्स डिटेक्ट झाला तर काय होणार, कॅन्सल बटन इज क्लिकड. तर हा प्रोग्राम आता आपण रन करू. ओके, तर सुरुवातीचं सेव्ह बटन आणि कॅन्सल बटन आलेलं आहे, त्यानंतर इथं नथिंग इज क्लिकड म्हणजे डिफॉल्ट मेसेज आपल्याला इथं प्रिंट झालेला आहे. आता ज्या वेळेस मी सेव्ह बटनवरती क्लिक करणार तर मेसेज कशात कन्वर्ट झाला, सेव्ह बटन इज क्लिकड. म्हणजे काय झालं, सेव्ह बटन क्लिक केलं, त्यांनी मेथडला कॉल केलं, ही मेथड एक्झिक्यूट झाली, याच्यातला सोर्स डिटेक्ट केला, काय सोर्स B1 सोर्स आहे.
मग B1 सोर्स असेल तर काय मेसेज प्रिंट करा, हा मेसेज प्रिंट करा. ओके, समजा मी कॅन्सल बटन क्लिक केलं तर काय आलं आहे मेसेज, कॅन्सल बटन इज क्लिक्ड. समजा सोर्स B2 आहे तर काय मेसेज प्रिंट करा, कॅन्सल. ओके, तर ह्या वेने आपण त्या बटनवरती इव्हेंट असाइन केलेला आहे, ते बटन एकदम ॲक्टिव्ह करून टाकलेले आहे. त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला झालेले चेंजेस पण डिटेक्ट होत आहे. ओके, लक्षात आलं आहे. पुन्हा एकदा सांगतो मी स्टेप्स काय काय केलं आपण. सर्वात आधी काय करायचं, इम्पोर्टमध्ये java.awt.event ही मेथड आपल्याला पॅकेज इम्पोर्ट करून घ्यायचं, की जे पॅकेज आपण कशासाठी वापरतो तर ॲक्शन इव्हेंटचं जर प्रोग्राम आपल्याला करायचे असतील तर त्यासाठी आपण ते पॅकेज यूज करतो. त्यानंतर आपल्या क्लासला इम्प्लिमेंट काय करायचं, ॲक्शन लिस्नर. ओके, तो इंटरफेस इम्प्लिमेंट केला म्हणजे बाय डिफॉल्ट कोणती मेथड आपल्याला तिथं इम्प्लिमेंट करायची आहे, ॲक्शन परफॉर्म्ड. आणि ब्रॅकेटमध्ये ॲक्शन इव्हेंट ई ही मेथड कुठे द्यायची आहे, कन्स्ट्रक्टरच्या बाहेर. कन्स्ट्रक्टरमध्ये ती मेथड डिफाईन करायची नाही आहे. कन्स्ट्रक्टरमध्ये पण करता येते डायरेक्टली, आपण त्या बटनला पण डायरेक्ट ती मेथड इम्प्लिमेंट करू शकतो. तर ही सेकंड पद्धतीने आपल्याला कसं करता येईल ते आपण थोडक्यात इथं बघितलेलं आहे. तर कन्स्ट्रक्टरच्या बाहेर ती मेथड इम्प्लिमेंट करायची. आणि इथं काय करायचं, प्रत्येक जे आपण सोर्सेस इव्हेंटचे ते बटन असेल किंवा बाकी काही सोर्सेस असेल तर त्या सोर्सेसला तो लिस्नर ॲड करायचा. तर आपण सध्या ॲक्शन इव्हेंट बघतोय तर कोणता लिस्नर ॲड केला, ॲड ॲक्शन लिस्नर. समजा माऊसचा इव्हेंट बघणार असेल तर ॲड माऊस लिस्नर. तर कोणता इव्हेंट ॲड करायचा तो आपण त्या रिस्पेक्टिव्ह सोर्सला ॲड करायचं. त्यानंतर दिस कीवर्डचा आपण यूज करून रिस्पेक्टिव्ह क्लासलाच कॉल करणार. क्लासला कॉल करणार म्हणजे रिस्पेक्टिव्ह क्लास त्या मेथडला कॉल करणार. आणि इथं त्या मेथडमध्ये आपण गेट सोर्स मेथडचा यूज करून सर्वात आधी ऑब्जेक्ट डिटेक्ट केला. आणि तो ऑब्जेक्ट डिटेक्ट झाल्यानंतर कोणतं मॅसेज आपल्याला डिस्प्ले करायचा आहे ते आपण डिफाईन केलेलं आहे. तर ह्या वेनी आपल्याला हा प्रोग्राम करता येईल किंवा ॲक्शन लिस्नर ॲड करता येईल. ओके, प्रोग्रामचं स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन पण आपण यामध्ये बघितलेलं आहे. तर बाकी ॲक्शन इव्हेंटवरती आता आपण जास्त फोकस न करता पुढचा पार्ट पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. पुढचा पार्ट म्हणजे आपण आता जे पुढचे जे लिस्नर आहेत माऊस लिस्नर वगैरे तर ते बघणार आहोत. तर पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो लिस्नर आहे तो कोणता आहे, ॲक्शन लिस्नर. तर सर्वांनी हा प्रोग्राम स्वतः टाईप करून रन करून बघा. ओके, जो प्रोग्राम आहे. आणि काही क्वेरी असतील तर विचारा तुम्ही डायरेक्टली ग्रुपमध्ये पण तो मेसेज टाकू शकतात किंवा मला पर्सनली मेसेज करून विचारू शकतात किंवा कॉल करून विचारू शकतात. परंतु हे ॲक्शन लिस्नर जर तुमचं क्लिअर झालं तरच तुम्हाला इव्हेंट हँडलिंग जमणार आहे. इव्हेंट हँडलिंग चॅप्टरचा आपल्याला गोल तेच आहे का तुम्हाला कोणत्याही कंपोनंटचा इव्हेंट हँडल करता आला पाहिजे. आणि पुढं चालून भविष्यात कोणताही प्रोजेक्ट असो, कोणताही तुम्ही मॉड्यूल डिझाईन करणार असाल तर आपल्याला ग्राफिक्स डिझाईनच करावं लागतं. आणि नुसतं डिझाईन करून उपयोग नाही तर त्याला इव्हेंट पण द्यावा लागतो. तर अशा केसमध्ये ह्या पार्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करा. थँक्यू.